भाजपनं केला राणेंचा गेम, राज्यसभेचं तिकीट मिळणार नाही। भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर। राज्यसभेसाठी महायुतीच्या उमेदवारांची नावं समोर आलेली आहेत। भाजपनं महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी 3 जणांना उमेदवारी दिली आहे। अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछेडे यांना भाजपनं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे। भाजपकडून याबाबत अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे। तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाहीये। तर महायुतीकडून आतापर्यंत 4 उमेदवारांची घोषणा झाली आहे। यामध्ये अशोक चव्हाण हे भाजपकडून मैदानात असणार आहेत। अशोक चव्हाण हे नांदेडमधील नेते आहेत, ज्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे। मेधा कुलकर्णी या सुद्धा भाजपच्या नेत्या आहेत। भाजपने कोथरूड मतदारसंघातून विधानसभेच्या वेळी चंद्रकांत दादा पाटील यांना तिकीट दिलं होतं आणि मेधा कुलकर्णी यांना थांबण्यास सांगितलं होतं। आता मेधा कुलकर्णी यांना भाजप राज्यसभेवर पाठवते। त्यानंतर भाजपकडून तिसरं नाव आहे डॉक्टर अजित गोपछेडे यांचं। अजित माधवराव गोपछेडे हे मूळचे नांदेड येथील आहेत। लिंगायत ओबीसी असणाऱ्या अजित गोपछेडे यांनी संघ प्रचारक म्हणून काम केलंय। तर शिंदे गटाकडून, शिंदेंच्या शिवसेनेकडून दक्षिण मुंबईचे एकेकाळी प्रतिनिधित्व करणारे मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे। तर नारायण राणे यांचा पत्ता जवळपास कट करण्यात आल्याचं समजतंय।